शिर्डीतील बहुचर्चित जमीन व्यवहार, फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणात आरोपी अशोक खरातची 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्याला राहता न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली असून त्याला पुन्हा नाशिक कारागृहात जमा केले जाणार आहे। महत्त्वाचे म्हणजे पोलीस कोठडीतून बाहेर पडताना खरातच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसून आला। पोलीस व्हॅनमध्ये बसलेला खरात घामाघूम झालेला दिसला, तर त्याच्या हालचालींमधूनही तो प्रचंड दबावाखाली असल्याचं जाणवत होते। डोळ्यांत प्रचंड निराशा आणि कपाळावरील घामातून खरातची अस्वस्थता जाणवत होती। गेल्या 5 दिवसात शिर्डी पोलिसांनी खरातची कसून चौकशी केली। सूत्रांच्या माहितीनुसार चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून आर्थिक व्यवहार, साठेखत आणि पैशांच्या देवाणघेवाणीबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। या चौकशी दरम्यान 3 महत्त्वाच्या साक्षीदारांसमोर समोरासमोर चौकशी करण्यात आली होती। त्यावेळी खरातचा संताप अनावर झाल्याची माहिती समोर आली होती। सचिन वाणी, प्रभाकर गुंजाळ आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या जबाबानंतर खरातनं साक्षीदारांवरच चिडचिड केल्यास बोललं जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी मानली जात असलेली कल्पना खरात अद्याप फरार असून तिच्याबाबत विचारणा होताच अशोक खरातनं मौन बाळगल्याचं समोर आलंय। मात्र इतर अनेक व्यवहारांबाबत त्यानं माहिती दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। आज न्यायालयात सुनावणी दरम्यान शिर्डी पोलिसांनी आणखी 2 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली। कल्पना खरातचा शोध, उर्वरित साक्षीदारांचा जबाब, आर्थिक व्यवहारांची पडताळणी आणि तपासात खरातकडून होत नसलेलं सहकार्य याचा आधार पोलिसांनी न्यायालयासमोर मांडला। मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राहता न्यायालयानं अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर खरातची रवानगी पुन्हा नाशिक कारागृहात होणार आहे। शिर्डी पोलिसांनी खरातला ज्या ठिकाणाहून ताब्यात घेतले होते तेथे त्याला जमा करतील। दरम्यान कल्पना खरात कधी अटक होते, आणखी कोणत्या धक्कादायक गोष्टी तपासातून समोर येतात आणि या प्रकरणात आणखी किती जण अडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, राहता। काही पश्चाताप होतोय का? केलेल्या गुन्ह्याचा काही पश्चाताप होतोय का?